तर मित्रांनो बघा आले इकडं भाजी मंडीमध्ये बघू शकता. आज भाजी मंडी अशी भरली आमच्या गावाकडे. आज काय जास्त भरलेलं नाही भाजी मंडी. हा बघा मला दाखवते भाजी मंडी कशी भरली कशी नाही. तर दाजीला म्हणले भाजी मंडीला पैसे द्या. दाजीने किती देत माहिती का? 100 रुपये देत मला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्या तायाला आज गोष्ट सांगते. पैसे चोरून ठेवजा तुमच्याजवळ लपून. कधी कधी नाही रोजच ठेवीचा. आपलं कामं येतात ना. भाजी कशी दादा? भाजी 10 रुपये. काय 10ला एक. बघा भावना बहिण 10ला एक भाजी. कसं काय करता? जरगट आहे थोडी जरगट आहे ना. दाजी एवढा घाम यायला. दाजीला पैसे मागितले तर घाम यायला बघा. तिने भाजी म्हणते आणले मला माग सर म्हणे. त्यांना म्हणले काम सोडून द्या ना. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत भाजी मंडीला या. काय समजलं का? बघा आहे का अशा काही गोष्टी झाल्या. तर दाजी पळत आलं. दाजी म्हणले बरं माझ्या बायकोला भाजी मंडी करायला लावतो. आणि पैसे किती देत माहिती का? 50 रुपये देते व्यक्तीनं. बघा भावना पण 100 रुपये देत. बस त्यांना म्हणलं द्या. 50 रुपयामध्ये भाजी मंडी होती का? 20 रुपये आणि 30 रुपये किलो. तर कांदेच आहेत आहे की नाही भावना बहिणी? तर ते ना मला 100 रुपये देतं सांगा. म्हणून म्हणते बायकाईने पैसे लपून ठेवू जावं. यायच्या रात्रीच्या आहे ना नवऱ्याच्या खिशातून काढून घ्यायचे आणि चोरून ठेवायचे. मग काय होते माहिती आहे का? आपल्याला कामं येतात पैसे. मी पहिलं चोरले होते 1-1.5 वेळेस. पण फटके खाल्ले होते. तेव्हापासून मी पैसे चोरत नाही आहे दाजीचे. खरी गोष्ट सांगायला. चला घेतलंय मी आता. फक्त आता मला भाजी द्यायची. मेथीची भाजी घेऊ का नको हे समजा. लयच महाग लावली मेथीची भाजी. किती होते ते? 2 देऊ 3 देऊ. 3 दे ना. 3 कितीच्यात? 40. नाही मग 3च दे मला. आपलं सॉरी 2 2 कितीच्यात म्हणे? हे बघा बघा भाजीपाला आहे का कसा मस्त आहे. हिरवा बघा. अरे ताजा एकदम. भेंडी बघा भांडी